भगवान परमात्मा की लीला विचित्र आहे माझ्या माया. काल लीला कुठे आलती सांगा? काल लीला कुठे आलती माझ्या माया? भगवान श्रीकृष्ण परमात्मा खोड्या करतात नाही. बघा ना, म्हणजे काल खोड्या करतात, जीवाला सांगतात. आता ते काही गवळणी विचित्र निघतात ना,
गात्यामध्ये नाही ते माथ्यामध्ये आहे ते बरोबर नाही मला भागवतामध्ये सांगितलंय गात्यामधली गवळण म्हणावी कुठली बी नाही म्हणू का मी माथ्यातली म्हणू वाणी खराब होती नाही वाणी खराब होती गात्यातली म्हणली पाहिजे. कृष्ण कन्याची लीला सुंदर आहे परंतु विचित्र आहे त्याची वाणी पवित्र आहे त्याच्या भगवंतावर प्रेम आहे गुरुवर विश्वास आहे ज्याचं आचरण शुद्ध आहे त्याला प्रभूची कथा समजते त्याला समजते प्रभूची. हे गोपी म्हटली काना हे काना हे गोपी म्हटली काना तू बासरी वाजवतोस ठीक आहे खोड्या करतो ठीक आहे पण ध्यान ठेव खडे मारतो माती टाकतो आमचं चोरून माखण खातो. एक गोपी म्हटली तू चोर आहे. बघा बोलत बोलत प्रेमाच्या भानामध्ये एक शब्द वाणीतून गेला गोपीच्या काय म्हटली तू तू चोर आहे. आता चोर शब्द आईला लेकराला म्हणल्या वाईट वाटण करायला भागवत आई लक्ष देऊ नाही तुझ्या जर लेकराला माही नाही म्हणलं ए माही तू चांगली आहे पण तुझं पोरं चोर आहे काय म्हणजे वा महाराज वा माझं सोनं किती चांगलं आहे माझा राघू तोता किती चांगला आहे तुम्ही चोर म्हणता. बघा भागवत सांगितलं ती यशोदा मैयाना खिडकीतून ऐकलं माझ्या लेकराला माझ्या कानाला गोपी चोर म्हणतात. यशोदा मैया बाहेर आली गोपीओ तुमचं जेवढं माखण खाल्लंय तेवढं तुमचं वापस घ्या. माझा काना किती छोटा आहे माझा काना किती छोटा आहे तुझ्या मुठीमध्ये छोटासा हात आहे कानाचा तुझ्या मुठीमध्ये किती माखण बसेल डेऱ्यामधलं माखण खाते ना असं असं खाते माखण मग तुझा हात किती छोटा आहे 1 ग्रॅम बसेल 2 ग्रॅम 50 ग्रॅम बसेल 50 ग्रॅम 100 ग्रॅम बसेल 2 हातात. मग तुम्ही माखण माझ्याकडून डबल टेबल घेऊन जा पण माझ्या कानाला चोर म्हणू नकोस गोपी याद राख. नंद बाबाची पटराणी यशोदा होती राणी होती राजाची ताकद आहे अधिकार आहे बोलायला. पण एक गोपी पुढे आली एक गोपी म्हटली हे यशोदा तुझा काना खोड्या करतोय मग तुझ्या नगरात आम्ही राहायचं का नाही राहायचं. तुझा पती नंद बाबा राजा आहे गोकुळचा राजा आहे तू तुझी पटराणी आहे तू आम्हाला बांधल्यावर हे नगर तुझं राज्य तुझं मग आम्ही राहावा का ना राहावा. बघा माझी गोपी म्हणती हे शतरूपा आहे ऋषिरूपा आहे मत्स्यकन्या आहे हे अनेक जन्माचे पुण्य घेऊन ऋषी आल्या सगळे माझ्या माझी ऋषी. गोपी साधारण नव्हती नाही बघ कथा एक लक्ष देऊन नाही ते गोपी साधारण गोपी नव्हती. मी काल बोलू नाही का कृष्ण इंद्रिय रसम पिबती ती गोपी कृष्ण कन्या का या इंद्रियाचं पान करे त्याला गोपी म्हणतात. ध्यान करायची एक 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 निहाळायची काय कृष्ण कन्याची आंख कितनी चंचल है. बघा माहिती एक निहाळायची वस्तू कन्याची आंख कितनी चंचल है आंख म्हणे डोळे किती चंचल आहे. मग तिथं गाणं गायला माहिती गोपीने हरे कृष्ण गोपीने तिथं गाणं गायला कोई देखे आंखे वाला मेरा साहेब बासुरी वाला मेरा साहेब बासुरी वाला मेरा साहेब बासुरी वाला कोई देखे कोई गोपी कहते बघा एक आपल्या भाषेमध्ये न्याय जाणवत आहे मिळत नसते. शास्त्रामध्ये ध्यान सांगितलंय गोपी भगवंताचं एक नेत्राचं ध्यान करते त्याला ध्यान म्हटलं शास्त्रामध्ये. आपण जर त्यात लागून बसलो ना एका वस्तूकडे असं बसलो त्याला ध्यान म्हटलंय.
धारणा कशाला म्हटलं? गोपी सांगते पूर्ण शरीर बघायचे, कितना मुख अच्छा है, कितने बाल अच्छे हैं, कितने होठ अच्छे हैं, भगवान कृष्ण कन्हैया की जंघा कैसी है, घुटनों कैसे है, चरण कैसे है, ये पूर्ण धारणा ध्यान। सावरी सूरती पे मोहन दिल दीवाना हो गया, सावरी सूरती पे मोहन दिल दीवाना हो गया। गोपी कहती है मारी, देखो गोपी साधारण गोपी नहीं है माता होती। एक गोपी विचारलं, काना हे काना, तुला चोर म्हणल्याला तुझ्या आईला राग आला, मग तू आमचं माखन चोरून का खातोस? मागून घे ना. बघा एक गोपी म्हणते, काना हे कन्हैया, तुला चोर म्हटल्यानंतर तुझ्या यशोदा मैयाला राग येतो, मग आमचं माखन चोरून का खातो? तुझ्या घरच्या 9 लाख गाई त्या, माखन खाना तुझ्या घरचं. एक गोपी म्हटली. कान्हानं म्हटलं, माँ गोपी मैं नहीं खाऊंगा, आपका घर का माखन अच्छा लगता है. बघा भगवान श्री कृष्ण. मग भगवान चोर आहे का? चोर आहे भगवान? नाही, भागवत शास्त्र सांगते बघा. गोपीनं नुसतं चोर म्हटलं म्हणून आईला राग आला, तर शास्त्र सांगतंय माखन चोर आहे. भगवान परमात्मा माखन चोर आहे. आपलं हृदय, आपलं मन कोमल 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 है, मन चोरते भगवान, माखन चोरत नाही. त्या गोपीचं मन चोरून घ्यायचे, म्हणून घरी जाऊन माखन खात होते. माखन चोर, गोपीचं मन चोरायचे. हे गोपी, मी माखन तुझं खातो, तू माझ्याकडे बघ. हे गोपी, वरी शिकार माखन ठो, मी घेतो, तू मला पकड, मला स्पर्श कर. मग भगवान तर जाणून बजून दिलेला करत होते, त्यांचा उद्धार करण्याकरता. पण गोपीची भावना, गोपीची इच्छा, गोपीचा विश्वास, गोपीचा श्रद्धा तशी होती नाही. एक सांगू माझ्या माईनो, एक वेळेस एक गोपीच्या घरी सत्यनारायणची पूजा होती. एक गोपीच्या घरी सत्यनारायणची पूजा होती. आता उद्या पूजा आहे मालकाची. वास्तुक शांती निमित्त भागवत ठेवलंय. उद्या वास्तुक शांतीची पूजा आहे, सत्यनारायणची पूजा आहे, भागवताचा होम आहे, उद्या समाप्ती आहे. तसं एक गोपीनं सत्यनारायणची पूजा ठेवली माई, आणि दोन्ही दोन पाठ मांडले आणि रांगोळ्या काढल्या, सगळं सारवण केलं. आणि ब्राह्मण देवताला सांगितलं निरोप या म्हणून. ब्राह्मण देवता यायचे होते, तर रसोई चालू केली. रसोई म्हणजे स्वयंपाक चालू केला. पोळी, पकोडी, भात, दही, कढी, पापड हे तयार चालू केलं. आणि चालू असताना भगवान श्रीकृष्ण कन्या दारामध्ये आले. गोपी, हे गोपी. गोपी म्हणली, काना सकाळ सकाळ माझ्या घरी कसं काय? राम राम गोपी. बघा बोली, राम राम, सकाळ सकाळ राम राम तू कसं काय घातला? बघा गोपी म्हणजे सकाळ सकाळ तू आला माझ्या घरी, काय तर खोड्या करायला आला का? ना ना ना, आज बहुत मुझे अच्छा लगता है. रांगोळी काढली, सडा टाकला, होम दिसतोय मला, होम आहे वाटतंय, पूजा वाटते, रांगोळी काढली वाटतं, जिकडं बघून तिकडं फुलं लावल्यात, नारळाची केळीची पानं लावल्यात, काय प्रोग्राम आहे हा? का ना, माझ्या घरी सत्यनारायणची पूजा आहे, ब्राह्मदेवता येतील, स्वयंपाक चालू आहे, मग ब्राह्मदेवताला प्रसाद द्यायचा, होमाची आहुती करायची, यज्ञ भगवंताला प्रसाद दाखवायचा, नंतर तुला पण देते. हे गोपी, तू पागल आहे म्हणला, सगळ्या जगाचा बाप मी, मला पहिला निवड दे, मला प्रसाद दे पहिला. ब्राह्मण मीच आहे, यज्ञ भगवान मीच आहे, आहुती मीच आहे, सोहा मीच आहे, सगळ्या जगाचा मी बाप आहे, मला दे. काय केलंय? पकोडी केली, पुडी केली, मुझे दे दो, मुझे दे दो. नाही दिली भाई, नाही दिली. गोपी नंद का छोरा ढकललं बाहेर. माई ढकलून दिलं. भगवान श्रीकृष्ण म्हणजे पण तुला उद्या दाखवतो. काय म्हटले? तुला ढकलतीस, तुला मी उद्या दाखवतो. सुदामा, सर्जा, वारजा, श्रीदामा, श्रीमंगल, मधुसूदन हे सगळे तुझे मित्र होते माई हो. त्या मित्रांना सांगितलं, तुम्ही एक काम करा. म्हणलं काय करा? 2 कुत्र्याची पिल्ली बघा. तुम्ही का त्याचं बघा तर तुम्ही, तुम्हाला काय करायचंय? का ना,
कुत्ता को स्पर्श करने के बाद दोष लगता है, शास्त्र कहता है कुत्ता चंडाल है ना, कुत्ते के अंदर भी मैं हूँ। इसके कर्म से इसकी कुत्ते बेनी बनी है, कर्म से कुत्ता बेनी बनी है। तुम चिंता मत करना, आपको पाप नहीं लग जाएगा, आपको चंडाल नाही बनेंगे. जा आता कानाला तर राजाच्या पोरानं काम सांगितलं करायचं नाही. नंद बाबाचा छोरा आहे, यशोदेचा नंद आहे, राजाचा मुलगा आहे कृष्ण कन्हैया नंद बाबाचा. मग राजाच्या मुलानं काम सांगितलं, आपण नाही करत. मधुमंगल म्हणला चल ठीक आहे, गावात चक्कर मारली, 2 कुत्र्याची पिल्ली आली. हे कन्हैया घे, काय करायचंय कुत्र्याच्या पिल्लेला, घे. काना म्हणला चला माझ्या पाठीमागे. ते कुत्रे घेतले, काका तिकडे तिकडे घेतले आणि मैयो काकाच्या पाठीमागे चालले. पाय वाजून देऊ नका, दमान या माझ्या पाठीमागे. तर मधुमंगल ब्राह्मणचा मुलगा होता. लक्ष द्या, कधी कधी कृष्ण कन्हैयाची लीला विचित्र आहे. मी काल मी बोललो, आज मी बोलतो. मधुमंगल ब्राह्मणाचा पुत्र होता. काना, हे काना, माझ्या बाबाकडून मी असं ऐकले, चोरी करणं पाप आहे, चोरी करणं पाप आहे. आपण जायचो आणि कुत्र्याला सोडायचं, कुठं चोरी करणं पाप आहे, कुत्र्याला धरणं. अच्छा नाही, मला ठीक नाही. मुझे हे चुपचाप बैठो, मी जे सांगणार ते काम कर. ठीक आहे ठीक आहे, चलो. कुत्र्याची पिल्ली नेली माईओ. मधुमंगल तिकडे उभा केला, श्रीदामा इकडे उभा केला. भगवान श्रीकृष्ण घरात गेले. गोपी आहे का बघितलं तर गोपी माता कुरडी, भजी, पापड तळायच्या धुंद चालती. आज ब्राह्मण यायचे आहेत, आज यज्ञ करायचा आहे, आज जेवायला यायचं आहे, माझ्या सत्यनारायणची पूजा आहे, वास्तू शांती. मोठी भजनाच्यामध्ये, स्वयंपाकामध्ये, रसोईमध्ये दंग झाली गोपी. काना म्हणला हा मला भेटलीस वय, मला प्रसाद नाही दिला. बर माता रांगोळी काढली, सडा सारवण काढला, यज्ञ हवन केले, चौरंग मांडले, पाठ मांडले, केळीची पानं मांडली, पूजा मांडली सगळी माई. मग तिथं 2 पाटावर कुत्र्याची पिल्ली मांडली. माय माय धनान निघून गेले. काना बस म्हणला, मला नकोस. कुत्र्याची पिल्ली वडायला लागले, छोटीशी पिल्ली काय 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 करू लागले. कुत्र्याची पिल्ली वडता गोपी पळत आली. माझ्या घरात कुत्र्याची पिल्ली आली कुठून? माझ्या घरामध्ये कुत्र्याची पिल्ली कुठून आली? गोपी पळत आली, बघितलं कुत्र्याची पिल्ली. म्हणजे कानाचा खेळ आहे. बघा माझ्या कुणाचा खेळी, कानाचा, कृष्ण कन्हैयाचा खेळ. म्हणजे त्याला राग आला. स्वामी काला त्याला पुडी दिली नाही, पकोडी दिली नाही, भजी दिली नाही, पापड दिली नाही, कुरडी दिली नाही, म्हणून त्याला राग आला. स्वामी मी यशोदाकडे जाते म्हणलं. सगळ्या गोपी गोळा केल्या आणि यशोदा मीला सांगितलं, यशोदा तुझ्या आम्ही नगरामध्ये राहायचं का नाही? कुत्र्याची पिल्ली आणून माझ्या मुली पाठावर बसवली. म्हणजे आम्ही सत्यनारायणची पूजा घालायची का नाही? वास्तव शांती घालायची का नाही? तू नगराची राणी आहे तू. काय बोलला जावा तुला राग येतो, चोर म्हणावा राग येतो, त्याला मारावं तर तुला राग येईल. सांग आम्ही राहा तू नका जाऊ नाही. यशोदा, हे यशोदा, तुझा काना खट्याळ, तुझा काना खट्याळ आहे. तुला राग येतो, चोर म्हणला तर राग येतो ना. मग तुझ्या कानाला काय करते? यशोदा मैया म्हणली थांब काना, तुला मी दाखवते. तुला खोड्या करून लागला. कृष्ण कन्हैया खोड्या करून लागला. मग आईला राग आला. यशोदा मैयाने त्याला पकडलं आणि बांधू लागले. यशोदा मैया बांधण्याचा प्रयत्न केला, एका उठाला बांधायला लागली. तू घोड्या करतोस का? गोपी तक्रार माझ्याकडे करू लागल्या, गोपी मला येऊ लागल्या, गोपी दुःखी होऊ लागल्या. आपल्या नगराची, राजाची प्रजा सुखी असली तर राजाचं नाव होत आहे, आता तुझ्या बापाचं तू नाव करायची. काना थांब, मी तुला दाखवते. म्हणून पकडलं माझ्या मैयो आणि माझा उघडाला बांधायला चालू केलं. काय घडलं आश्चर्य बघा ना, प्रभूची लीला. कानाला उकळायला बांधायचं ठरवलं यशोदा मैयानं. तर मैया रस्सी आणली बांधण्याकरता, रस्सी दोरी आणली आणि दोरी त्या उकळायला बांधत असताना गोल याला घेतला तर गाठ मारताना गाठ बसत नव्हती. बघा ना भागवत कथा, तिची प्रभूची कथा विचित्र आहे. ते गाठ बसत नव्हती. 2 अंगुलम रस्सी, 2 अंगुलम, 2 अंगुल बांधा उकळायला याला, बांधा उकळायला. मई
भगवानची लीला बघ कशी आहे. आई बांधत असताना दो अंगुलम म्हणजे 2 बोट, अंगुल म्हणजे बोट कमी पडली रशी देत असताना अशी बांधायची रशी कमी पडली का बर पुन्हा घरात गेली, दुसरी रशी आणली, रशीला तुला घाट मारली, पुन्हा बांधायला लागली, पुन्हा 2 बोट कमी पडली, 2 बोट कमी पडली, पुन्हा गेली, पुन्हा आणली, वेगवेगळी रशी आणली माये पूर्ण वकळ भरलं, वेडा आला गाठ काय बसली नाही माझ्या. बघा कृष्ण कन्हैया गपचिप उभा राहिले. माँ आप थक गई माँ. एवढी काना तू खट्याळ आहेस, तू खोड्या करतोस, तू तक्रार यायली माझ्याकडे जास्त, तुला आज मी सोडणार नाही. बाना माँ हे माँ जगत का ब्रह्म देव भी मुझे पाल नहीं सकता. बघा माँ जगत का निर्माण करने वाला ब्रह्मदेव है ना, ये नहीं बांध सकता, पर तू मेरी माँ है, तू थकली, तुला घाम आलाय. 2 अंगुलम भगवंताने शरीर छोटा केलं, लगेच 2 गाठी बसल्या. हे 2 अंगुल रस्सी का कमी पडायची. परीक्षित राजानं गुरुला प्रश्न विचारला, गुरुदेव हे 2 अंगुली 2 बोट रस्सी कोण होती. बघा नाही बाबा 2 बोट ते पडायची, 4 नाही 6 नाही, एक थोडा कमी कर. एक राधे 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 राधे. हे माई बघ ना, प्रभू सांगताय ब्रह्मदेव झाला मला बांधू शकत नाही, पण तुम्ही आई है, माँ है, तू श्रम केले, कष्ट केले, तुला घाम आलाय, किती रश्या आणून गुंडया तुला, मी बांधलो नाही, पण माँ बच्चे को बांध सकती है, माँ जगत में कोई नहीं बांध सकता. दूसरा अर्थ यशोदा मैया का अर्थ क्या है. यशोदा 3 शब्द है, यशम ददाती इति यशोदा, दुनिया को यश देती है, आप अपेश लेती है. हरली यशोदा मैया भगवान तशी, म्हणून भगवान सांगितलं यशोदा दुसऱ्याला तू यश देती म्हणून तुझ्या हाताने बांधला जातो. कोड्या नको करू माझे बाबा, कोड्या नको करू अंगुल रस्सी का कमी पडली. गुरुदेवांना परीक्षित राजांना प्रश्न विचारा, गुरुदेव थांबा ना जरा, माझा प्रश्न ऐका ना गुरुदेव, हे 2 अंगुल रस्सी कमी का पडली. भगवान परमात्मा श्री कृष्ण है, यशोदा मैया माँ है, पण तिला त्रास दिला, पण 2 अंगुली रस्सी कोण होती ती सांगा. रस्सी का कमी पडली गुरुदेव. गुरुच्या मुखातून शब्द बाहेर पडले, कश्यप आणि आदिती होती माई. भगवंताचे कश्यप आणि आदिती, कश्यप आणि आदिती 2 रस्सी बाई कमी पडली. ते म्हणजे आमच्या लेकराला बांधायचं का म्हणून बांधून दिलं नाही. दुसरा भाव सांगितला, एक ऐश्वर्य रस्सी होती, एक दुसरी रस्सी माधुरी होती माई. ऐश्वर्य रस्सी आणि माधुरी रस्सी दोनों का झगड़ा लगा. ऐश्वर्य रस्सी म्हणते भगवान नारायण है, नहीं बांध सकती. माधुरी कहते माधुरी लीला है, नहीं बांध सकते. ऐश्वर्य और माधुर्य, ऐश्वर्य 3 शब्द है, माधुर्य 3 शब्द है. एक मधुर लीला है कृष्ण कन्हैया की. ऐश्वर्य भगवान है, कोई भगवान को बांध नहीं सकता जगत में. एक बांध सकता है, भक्ति बांध सकती है. भक्ति यशोदा मैया भक्तीचं स्वरूप आहे. भगवंताला बांधायची शक्ती वही भक्ती है. भक्ती जास्त करा, भगवान बांधला जातो, भगवान बांधला जातो. दो रस्सी कमी पडले का. यशोदा मैला अभिमान जाता का, मी ह्याला बांधूंगी, मी जरूर बांधूंगी. अहंकार झाला म्हणून भगवान ती लीला केली. लवकर भगवान बांधले गेले नाही. जेव्हा यशोदा मैया शरण गेली भक्ती, तेव्हा भगवान बांधले गेले नाही. बंधन तुटलं. 2 अंगुलम 2 रस्सी कमी पडली नाही. भगवंताला बांधलं. गोपी पळत आल्या, हे यशोदे बांधू नको कानाला, सोड ग सोड, खाऊ दे आमचं माखन, आम्हाला काय बोलायचे बोला द्या, आमची हंडी फोडू दे, आमची दही खाऊ दे, माखन खाऊ दे, माकडाला खायला घालू दे, आमचं नुकसान करू दे, आमच्या कानात कोमल शरीर आहे, त्याला बांधू नको, सोड ना सोड. बघा गोपी किती किती हृदयामध्ये फुटले.
माई लक्ष द्या माई माझ्याकडे. दूध आहे माई. जर माखन जर बघायचं असेल तर काय करायला लागलं माई? लक्ष द्या भागवत कथा. काय करायला लागलं माई? त्याला दही बनवावं लागेल ना, थोडा इजू टाकायला लागेल. नंतर काय बंद पडले ते आता नाही कुठे ते बंद पडलं महाराज. मी एवढं फिरतो ना कुठं नाही ते. हा कुठं नाही. कोण समजलं का? हा बंद पडलं ते. बोलू का मी? बोलू का? दूध है डेरीला, ताक है घेरीला. दूध है डेरीला, ताक है घेरीला. माखन कुठलं करते? मुलाला देत नाही तर माखन केव्हा करायची? हे माई मुलाला देत नाही. आता ताक काय, दूध काय, दही काय, माखन काय, मोठा विस्तार आहे भागवत माझी माई. माझा कृष्ण कन्हैया मोठा झाल्यानंतर कृष्ण कन्हैयाचा माझा विवाह करायचा आज. रुक्मिणी स्वयंवर आहे आज माई. आता मोठा विस्तार यायचा. सांगू का? दही ताक सांगू? हा तुम्ही उत्तर द्याल? उत्तर हा ठीक आहे ठीक आहे. फसायचं नाही, फसायचं नाही. दूध श्रेष्ठ आहे का दही श्रेष्ठ आहे का घी श्रेष्ठ आहे? बोला बघू दे ना मला. किती 6 दिवसामध्ये काय अमृत पाजले मी. कॉम्प्युटर सुद्धा झाला का नाही बघायला ना चेक करून. कैसे गोळ्या ते बसायचं करून मी सायनाशियन गोळ्या ना ना ना. 6 दिवस मी देवीच्या डेटापासून कथा सांगतोय. मग तुम्हाला थोडं चेक करायला लागेल ना. दूध श्रेष्ठ आहे, दही श्रेष्ठ आहे का ताक श्रेष्ठ आहे का घी श्रेष्ठ आहे? घी माने तो ठीक आहे. हा आणखी पुढे सांगू सांगू पुढे जाऊन. दुधाचा कलर कसा आहे? हा पांढरा. वा हुशार आहे हुशार आहे. हा दह्याचा कलर कसा? पांढरा. वा क्या बात आहे. ताकाचा कलर कसा? पांढरा. वा जय श्री कृष्ण. आणि घीचा कलर कैसा? घी घी माने तूप. कैसा? हा हे बोलला मा. घी 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 माने कमाडे सांगू. हा घी माने तूप. कलर कसा? हा पांढरा. ठीक आहे. 1 2 3 4 ठीक आहे. हा चौघातनं श्रेष्ठ कोण? बोला ना माई. तुझं माझं तुझं एकच आहे की माई? एकच प्रश्न आपला संसारामधला प्रश्न आहे. पण हे कठीण आहे. भागवत कठीण आहे. हे गर्गाचार्यानं यशोदा मैला सांगितलं होतं. गर्गाचार्याने मी नाही सांगत. मी एक मच्छर आहे. मी एक झाडाचा पाला आहे. मी काय ज्ञान माझ्यापेक्षा काही नाही माहित. पण गर्गाचार्य भगवंताचे गुरु होते, आचार्य होते. गर्गाचार्य आचार्य 5000 ते 5000 नोकर होते. बघा माझ्या माई. आता थोडं कथा आहे. काही मिळालं तर सांगून जाईल. नाही ते महिन्याला न होणार आहे. चल माई बोल. यशोदा मैया मंथन करीत असताना कन्हैया रे यशोदा मैया गान गाती है. कोणा करता जाती? भगवंत करता. सुनो यशोदा मैया जय हो. आवाज दे कदा आवाज दे. हे मैया गान गाती है. कोणाचं गान गाते? भगवंताचं. आणि काय काम करते? काम काय करते? दही मंथन करते माई.
नाही मंथन करताना भागवत शास्त्र सांगताय तुझं शरीर हलायचं. कोणा करता? हा उत्तर द्या, उत्तर देत चला. गान गाती है, गाणं म्हणती, संसारामधलं काम करते, दही मंथन करते. जरा बेस कमी कर, थोडा विको दे कथेला. हे मा लक्ष दे कथेकर. यशोदा मैया यशोदा मैया, हे मैया विको दे कथेला विको. संसाराचं काम करते. गर्गाचार्य सांगतात तिचं शरीर हलतंय, गणेशाचं मुखानं गान करते, हातानं कर्म करते. लक्ष्मी माई कथा भागवत. यशोदा मैया संसारामध्ये राहून हातानं कर्म करते, मुखानं गान गाती कन्याचं. जे शरीर हलतंय त्याला माहित आहे आज ना शरीर जाणार आहे, म्हणून गान करते, हातानं चांगलं कर्म करते. कर्म करण्याकरता हे दोन हात दिले म्हणून शास्त्र सांगते. सकाळी उठल्या उठल्या हातूनच बाहेर न जाता, लॅट्रिन बाथरूम न करता, हातून उठून बसल्या बसल्या करावे वसते लक्ष्मी कर्मध्ये सरस्वती कर्मल्ले गोविंदम प्रभाते दर्शनम. ही मंत्र पडला पाहिजे. माई चांगलं कर्म होता आपल्या हातावर. माई लक्ष द्या. जय यशोदा मैया गुणगान गाते भगवंताचं. तुझे शरीर हलतंय, इंद्रिय हलतंय, भगवंत करता. माखण कोणा करता काढते? भगवंत करता. शरीर कोणा करता हलतंय? भगवंत करता. तसेच कोणा करता मध्ये मुखानं? भगवंत करता. आणि माखण कोणा करता काढते? खायला भगवंत करता. माई लक्ष नाही. गर्गाचारी सांगतात आणि गुणगान गात असताना यशोदा मैयाचे कानातले फुलं हलत होते. गर्गाचार्याने विचारलं कि जुम्मन क्यों हलता है? जुम्मन क्यों हलता है? तो वहां शास्त्र कहता है जुम्मन भगवान के लिए हलते हैं, क्रिया करने के लिए हलते हैं. ईश्वर ना भगवान का स्वरूप है. धातु अस्मि कांचनम, धातु अस्मि कांचनम हे स्वर्ण है. म्हणून माणसाच्या अंगावर थोडं थोडं पण सोनं पाहिजे. भगवंताचा अवतार आहे म्हणून ते जुम्मन हलतात. कंकण का बघायचं? माखन काढत होती यशोदा मैया. यशोदा मैया माखन काढत होती. तिचे कंकण वाजायचं. कंकण मग कंकण वाजतंय माई. मग कंकण कुठं वाजवलं पाहिजे? भागवत शास्त्र कंकण वाजवायचं पण कुठं? कंकण कुठं वाजलं पाहिजे माई? सांगा ना माई. पहिल्या जमान्यात होता स्लो स्लो. पहिल्या जमान्यात होता काय होतं मैया? पती पत्नी बोलत बसायचे, नुसतं असं करायचे, नुसतं असं करायचे. असं केलं पतीने ओळखायचं, पत्नीने बोलवलं. पहिले शास्त्र महाराष्ट्रामध्ये आहे बघा. पहिले असं नव्हतं. कुठे आहे तुम्ही? कपेचा बाप. आताची भाषा. पहिले असं नव्हतं. लाज लज्जा मर्यादा, लाज लज्जा मर्यादा, विनम्रता शांतता मर्यादा, कुलकी नारी मर्यादा. आपण बोलायचं नाही. माझा सासरा जवळ आहे, माझी सासू जवळ आहे, माझा दीर जवळ आहे ना, मी पतीला बोलू कशी? हात बोलायची, मर्यादा पाळायची. म्हणून नुसती अशी करायची, कंकण वाजायची. महाभारत सांगते अजून कंकणाचा आवाज जिवंत आहे. अजून आज बी बघा तुम्ही, आज बी कंकण वाजताय. आज बी जिवंत आवाज आहे. भागवत नाही महाभारतामध्ये सांगितलं कंकण वाजवला. कोणा करता वाजवला? पती कोण आहे? स्त्रीचा पती परमेश्वर आहे. यशोदा मैया कहती हे कन्हैया सब कुछ तो मेरा है, पति भी है, परमेश्वर भी सब कुछ तू है. भगवंत करता कंकण वाजत होती. भगवंत करता पूर्ण कार्य पूर्ण क्रिया करायची. शास्त्र सांगते भगवान लीला करता है पण जीव क्रिया करता है. यशोदा मैया क्रिया करती.
यशोदा मैया लीला करत नाही, यशोदा मैया क्रिया करते, पण भगवान लीला करतात. बघा मैं कन्हैया रे भजन गाती, हे हो, भजन गाती, भगवान का करता भजन गाते. काही वाजवा. बोला नाही ताजं ताजं कृष्ण कन्हैयाला माखण काढलं. बोला ना, दूध श्रेष्ठ आहे का, दही श्रेष्ठ आहे का, ताक श्रेष्ठ आहे माई का घी श्रेष्ठ आहे? बोला, सगळ्याचा कलर सारखाच आहे, पण मायो श्रेष्ठ कोणते सांगा ना. हा कोणतं मोठ्या सांगा ऐकवत नाही. बाहेर आहे आवाज काढला पाहिजे. बेबी देता बसून माझा आवाज परड्यापत्र ऐकू गेला कन्हैया रे म्हणलं की तुम्ही पोटातल्या पोटात बोलला का? बोला मोठ्या बोला. हा दूधू ठीक आहे हसली तिचे फास गई माये दूधू श्रेष्ठ म्हणती माये, पण भाव कशाला जास्त आहे? खारली कन्हैया रे यशोदा मैया हर गई, यशोदा मैया हर गई. आध्यात्मिक दृष्टी बघितली माई तर घेला भाव जास्त आहे, पण दुधाला भाव कमी आहे. पण माई दुधापासून ताक दही घी बनते, ठीक आहे, दूध भी ठीक आहे. तर मायो शास्त्र सांगतंय की दूध ही क्या है, दूध ही जड प्रथम वस्तू ऐशी बनवली प्रभूनं. तर माई ताक त्याच्यापासूनच बनतंय, पण घसून मन मंथन करून करून ते ताक बाजून निघतंय, लोणी निघतंय माई, दही बनतंय. तर ते ताक इच्छाच मध्ये शास्त्रामध्ये इच्छाच म्हणजे संसार आहे. आंबट लागतंय माई, आंबट लागतंय. दूध ही गोड लागतंय अय्यो, कल्पना तुझ्यातून घुसून काढून कष्ट करून श्रम काढून पुन्हा मला घी निर्माण होत आहे. पण जेवढं दूध पिण्यामध्ये मजा आहे, पण घी खाण्यामध्ये मजा नाही. मग शास्त्रामध्ये दूध लागत नाही, ताक लागत नाही. यज्ञ करण्याकरता काय लागतंय? काय? तूप लागते, घी लागते. घी पवित्र, भगवान विष्णूला घी पसंत आहे, घी पसंत आहे. तर त्या दुधाला घुसरून दह्याला घुसरून क्रिया करून कष्ट करून श्रम उठून पुन्हा नंतर दिसतंय का पहिले दिसतंय? पहिले दूध आहे समजा ग्लासमध्ये दूध आहे. हा हे मावशी मला तूप दे ना, तिची तूप. तर त्यात नक्की घी आहे का नाही? दुधामध्ये तूप आहे का नाही? नक्की. पण दिसतंय का? हा थोडं सांगतो, लक्ष द्या. दूध आहे ना, 1 लिटर दूध आहे. मी जर म्हणलं हे माई मला तूप खायचंय, मला दूध नको दे म्हणलं, तुम्ही काय म्हणजे मला थांबा 2 दिवस मी काढून देते, ठीक आहे. पण त्या दुधात घी निश्चित आहे का नाही? है ना? ऐसा भी परमात्मा निश्चित है. म्हणून भगवंत का सब कुछ काम कर लो, भगवंत का कर. भजन का, स्वयंपाक का, गाना का, भजन कर, रसोई बन, ताक बनाओ, दही बनाओ, दूध बनाओ, पण माई भगवंत का कर. सब कुछ भगवान का है. यशोदा मैया म्हणाती. म्हणून भागवतामध्ये व्यासाने दिलं यशोम ददाती इति यशोदा. दुसऱ्याला येत येते, आपल्याला आपेस येते. आता काय करतो आपण? काय करतो? आपल्याला यश यावा, दुसऱ्याला अपयश यावा, बरोबर आहे का? कवा यशोदा बनायची?
यशोदा कवा म्हणायची माई? शास्त्र सांगते दुसऱ्याला यश द्यायचं शिका. दुसऱ्याला यश द्यायचं शिका. यश आपल्याला अपयश घ्यायचं शिका. जरूर एक ना एक दिवस भगवान तुझ्या घरी येईल आणि म्हणेन यशोदा मैयाला, मा मला भूक लागली, माखन खायचं. मग भागवत सांगते पाठीमागून आले हळूच, मा हे मा मुझे भूक लगी है. भगवान उपाशी का? उपाशी आहे. तर काय म्हणते माईला? मागून आले हळूच, पदर वडला, सांगितलं, हे मा मुझे भूक लगी है, काना मी ताजं माखन काढते, तुला मी खायला देते, थांब जरा. ना 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 आत्ताच पैसे म्हणला, आत्ताच. तर यशोदा मैया म्हटली, काना जरा टाइम लागल. तर दूध आत्ताच येऊन टाकलंय. यशोदा मैया राधे 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 श्याम राधे राधे. कृष्ण कन्हैयाची लीला कैसी विचित्र आहे माझ्या माया. बघा ना, थोडं थांब म्हटले का ना, मी ताजं माखन खाते, तुला खायला देते. ना मैया मुझे भूख लगे. भगवान माई भूखा नाही. शास्त्र सांगते भूखा नाही भगवान. तर गीता सांगते तोदियम वस्तू गोविंद तुभ्यमेव समर्पित. भगवंताला प्रसाद दाखवल्याशिवाय आपण खाल्ला म्हणजे ती राक्षस अन्न नाही म्हणलं. भगवंताला प्रसाद पहिला दाखवला पाहिजे. गीता सांगते. भागवत काय सांगते? भगवान भूका आहे. भूका आहे का? नाहीये. जो प्रसाद जी ठेवलाय ना आपण, हे माहिती लक्ष दे. जे घरामध्ये प्रसाद केलाय, काही पण करा, आणि ती घरात प्रसाद वाटीमध्ये प्लेट मध्ये घेऊन ठेवा. हातामध्ये घंटी घ्या आणि हातामध्ये पाणी घ्या. असं पाणी त्या प्लेटला सोडा. तोदिम वस्तू गोविंद तुभ्यमेव समर्पित. हे प्रभु, ये वस्तू तुझी है, मी तुला अर्पण करते. तुम्ही प्रेम से प्रसाद पाओ, हम पाएंगे बाद में. तर ते प्रसाद झाला. प्रसाद झाला. तुम्हाला सांगू का माई? नारळ कोकणामध्ये माई नाव काय त्याला? नाव काय? नारळ. झाडावर उंच नारळ आहे. काय नाव आहे तुला? नारळ नाव आहे. दुकानामध्ये आणला, काय नाव आहे? घरी आणला, काय नाव आहे? नारळ. मंदिरामध्ये फोडला, काय? फोडला. आणि माई हे आज सोमवार आहे, आज एकादशी धरण. काय झालं? नाव का बदललं? नाव बदललं का? शास्त्रामध्ये सांगितले श्रीफळ आहे. शास्त्रामध्ये सांगितले ते श्रीफळ आहे ना. मग कोकणामध्ये होता नारळ नाव आहे. उंच होता नारळ नाव आहे. तिथून आला बाजारामध्ये, मार्केटमध्ये नारळ नाव आहे. दुकानामध्ये आला नारळ नाव आहे. घरी आला नारळ नाव आहे. सोडला भगवंतापाशी, मंदिरामध्ये गेलं दुसरी फळ आणि त्या दिवशी फळलं. महाराज आज सोमवार आहे, आज मंगळवार आहे, आज गुरुवार आहे, घ्या ना महाराज प्रसाद. तुम्हाला प्रसाद नाव प्रसाद नाव का पडलं? प्रसाद मी कशात बोलतो? प्रसाद नाव का पडलं? घरामध्ये प्रसाद केल्यानंतर ती अन्न नाही, प्रसाद असतो. माईकडे कधी प्रसाद होतो? भगवंताला दाखविल्यानंतर प्रसाद होतो. प्रसाद का अर्थ है जीवन भर प्रसन्नता रखो. प्रसाद प्रसाद साध हमको जीवन भर प्रसन्नता रखो. हे प्रसाद घ्या, हे भगवंताचा प्रसाद घ्या. म्हणून भगवंताचा प्रसाद घ्यायचा असतो. कुठे काय पण म्हणते माहिती
आणि ती कोणाला पण भेटत नाही. मंदिरी बसून जवळ न जाणार पण प्रसाद खायला मिळणार नाही. मंदिरामधून जवळ जाणार, मंदिरापाशी प्रसाद असतो, वाटतात लोक, जवळून जाणार पण नशिबात मिळणार नाही. अचानक मनुष्य येणार, मला प्रसाद थोडा आहे का हो? थोडा भात आहे का, थोडा चावल आहे का, थोडा शिरा आहे का, द्या ना मला प्रसाद. मागून घेतो प्रसाद, कोणाला मिळत नाही. लाखो लोक जातात मंदिरापासून पण नाही मिळणार. अचानक येतो प्रसाद घ्यायला मनुष्य, देव धाडतो त्याला. कशाला म्हणतो कृष्ण कन्हैयाला प्रसाद दाखवा, आपल्याला प्रसन्न होतो भगवान श्रीकृष्ण प्रभू. सगळी वस्तू त्याची माहिती. यशोदा मैयाला सांगितलं, माँ मी भूका नाही हूं, तो भूका नाही आहे. तर गर्गाचार्याने सांगितलं, जे आपण जे प्रसाद ठेवतो ना, आपण जी प्रसाद ठेवलाय, जेवढ्या भावानं ठेवलाय ते आपला भाव खेचतो, आपला भाव खेचतो. प्रसाद खात नाही ते. तुम्ही माझा महाराज मग थोडं मोठं ताट ठेवलंय, का खात नाही भगवान? हा तुझा प्रश्न बरोबर आहे. हा तुझा प्रश्न काय? महाराज तुम्ही सांगता प्रसाद ठेवायचा, ठेवला प्रसाद, मग भगवान तर खात नाही, मग कशा पाहिजे ठेवायचा? हे माही ऐक माग, प्रसाद ताट केल्यानंतर भगवंताला ठेवता वेळेस तुझं किती भाव होता, ते भाव भाव खिचते नाही. भाव भाव भगवान खिचतय, तुझा स्वभाव बदलतय, अभावामध्ये तुला येऊन देत नाही. राधे राधे श्याम तुझ्या मायू भगवान शैसी गेला आहे. प्रभू तुम्ही म्हणसाल महाराज तुम्ही 6 दिवस कथा सांगितली, पण जय जय श्री राधे वरी हात का करायचं? बरोबर आहे. मला एका मुंबईला माणसाने प्रश्न विचारला, बाबा तुम्ही राधे राधे पुकारता ठीक आहे, पण जय जय श्री राधे श्याम वरी हात का करायचं असं विचारलं. बघा का वरी हात करायचा सांगा. गर्गाचार्यजी सांगतात, गर्ग संहितामध्ये सांगितलं, जय जय श्री राधे श्याम, जय जय श्री राधे श्याम, जय जय श्री राधे श्याम. जय जय श्याम राधा, जय जय श्याम राधा. काय सांगितलं? जय जय राधे श्याम का? राधे श्याम का वरी हात का करायचं? राधा 2 शब्द है मेरी राधा, राधा के बिना श्याम आधा है. पहले राधा नाम राधा 2 शब्द है. राधा राधा 2 शब्द है, रा आणि ध. माझ्या माईओ शास्त्र सांगतंय राधा ही 2 शब्द आहे आणि धारा ही 2 शब्द है. ऊपर से नीचे आती है राधा, आणि राधा के बिना श्याम आधा है. पहला राधा नाम का पुकारता है. पहली राधा अल्लाह देनी शक्ति है. पहली राधा राधे श्याम, श्याम पूर्ण है. राधा जर नाव नाही पुकारलं श्याम नाही मिळता, नाही मिळता. पुढे जाऊन सांगू, राम सीता आहे का? राम सीता नाही, वाल्मिकी रामायण वाचा. सीता राम राम राम, 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 सीता राम राम, सीता राम राम राम.